नमस्ते, मी वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख, डायरेक्टर श्री विश्वकंद आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल संगमनेर। आता आषाढी एकादशी आहे आणि आपण बघतो की ज्यावेळेस वारी सुरू होते, म्हणजे पंढरपूरची वारी ज्यावेळेस असते त्यावेळेस अनेक वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि इतकंच काय महाराष्ट्राच्या बाहेरून काही परदेशातून देखील वारकरी या वारीमध्ये सहभागी होत असतात। मोठा जनसागर असतो, मोठा जनसमुदाय त्याच्यामध्ये असतो। लोक पायी वारीमध्ये चालतात। प्रत्येक दिंडीनुसार काही दिंड्यांमध्ये रोजचं समजा 10 किलोमीटर पासून एक 25-30 किलोमीटर पर्यंत रोजचं त्या वारकऱ्यांचं चालणं होत असतं। आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्ञानोबा तुकोबांचा गजर, त्यांचा नामजप करणं, विठ्ठलाचा जप करणं, विठ्ठलाचं नामस्मरण करणं, या पद्धतीने सगळी एक वारी चाललेली असते। त्याच्यामध्ये वारकरी एकदम तल्लीन होऊन असतात, त्यांना त्याच्यामध्ये आनंदात न्हावून निघतात सगळे ते। पण हे सर्व करताना वारीमध्ये आपण जर बघितलं तर वारीला जाण्यापूर्वी एक थोडी आपली शरीराची जर आपण काही काळजी घेतली, आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार जर केला तर, आणि वारीमध्ये काय आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, वारीहून आल्यानंतर आपले आरोग्य कसं चांगलं राखावं, याविषयी आपण थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर वारीला जाण्यापूर्वी काय असतं की आपल्याला रोजचं वारकऱ्याला समजा किमान 10 ते 20-25 किलोमीटर रोजचं त्याला चालावं लागतं। आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कदाचित काहींचे पाय दुखणं, कोणाला जर अगोदरच गुडघ्यांची किंवा संधिवातासारखेच आजार असेल ते थोडेसे वाढण्याची शक्यता यावेळेस असते। आणि मग काहींना कधी एखाद्याला गुडघेदुखी होणं, पोटरा वगैरे दुखणं असे त्रास उद्भवू शकतात। दिवसभर चालण्यामध्ये काही जाणवत नाही, पण ज्यावेळेस वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो त्यावेळेस त्याचे पाय वगैरे दुखू शकतात। आणि बऱ्याच जणांना काय असतं की चालण्याचा सराव देखील नसतो। ऑफिस वर्क मध्ये पण बरेच लोक असतात, शेतकरी मंडळी असेल ती चालतात बऱ्यापैकी, किंवा जे कामगार कष्टकरी वर्ग असतो त्याला चालण्याची सवय असते। पण ज्यांना ऑफिस वर्क जास्त असतं, प्रोफेशनल असतात, आमच्यासारखे डॉक्टर जे असतात त्यांना कंटिन्युअस ऑफिसमध्ये बसून, खुर्चीमध्ये बसून त्यांना काम करावं लागतं। आणि जर याच्यामध्ये व्यायामाची जर काही सवय जर नसेल, थोडं त्याच्यामध्ये पाय दुखणं वगैरे त्रास होऊ शकतात। त्यासाठी काय केलं पाहिजे, वारीला जाण्यापूर्वी ज्यांना चालण्याचा सराव नाही अशा लोकांनी नियमितपणे रोजचं 3-4 किलोमीटर पायी चाललं पाहिजे। थोडं जपजप चालण्याचा सराव त्याच्यामध्ये नियमितपणे केला पाहिजे। आणि जे नियमित वारी करणारे असतात, समजा शेतकरी वर्ग असेल, हे असेल, काही जणांना वारीमध्ये देखील पाय दुखणं वगैरे तक्रार येऊ शकतात। त्यासाठी आयुर्वेदामध्ये काय सांगितलेले आहे की अभ्यंगम आचरित नित्यम सहज जराश्रम वातपहा दृष्टी प्रसाद पुष्ट्यावी सुस्वप्न तो दारडीकृत। म्हणजे अभ्यंग किंवा नियमितपणे अंगाला तेलाचा मॉलिश करणं हे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे। आणि ते आपलं आरोग्य चांगलं राखण्यामध्ये, तारुण्य टिकवण्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करत असतं। त्यातही जर आपल्याला पूर्ण अंगाला अभ्यंग करणं किंवा तेल लावणं जर शक्य नसेल तर आयुर्वेदामध्ये एक सूट त्याच्यामध्ये दिलेली आहे। ती कशी, शिरश्रवण पादेशुतम विशेषण शिलेत, म्हणजे शिर म्हणजे डोकं, श्रवण म्हणजे कान आणि पाद म्हणजे पाय, या ठिकाणी नियमितपणे जर तेलाचा अभ्यंग किंवा तेल मॉलिश जर आपण केलं, साधं तिळाचं तेल गरम करून जर आपण कमरेपासून खाली पायाला जर नियमितपणे जर लावलं, त्याच्यामुळे आपल्या कमरेची ताकद वाढण्यात चांगला फायदा होतो। मांडीच्या स्नायूंची ताकद चांगली वाढते, गुडघ्याची ताकद त्यातली चांगली वाढते, पोटर त्यातनं मजबूत आणि टणक होतात, त्याची ताकद चांगली वाढते। आणि तळपायला जर तेल जर लावलं आपण, टाचेमधील देखील त्यांना ताकद वाढून ह्या सर्व ठिकाणी मध्ये जो वात असतो, वात त्यातनं नियंत्रित राहण्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो। ज्यावेळेस आपण चालतो वारीमध्ये, तर चालण्याच्या प्रक्रियेमध्ये चल हा गुण वायूचा आहे, म्हणजे गती असणं हा गुण वायूचा आहे। या चालण्याच्या प्रोसेसमध्ये पायांमधला वात वाढण्याची शक्यता त्याच्यामध्ये असते। आणि त्यासाठी नियमितपणे तेलाचा अभ्यंग किंवा मॉलिश जर आपण अगोदरपासून जर पायांना जर रेग्युलर जर केलं, थोडा चालण्याचा सराव जर नियमितपणे जर आपण जर ठेवला, तर हे वारीमध्ये चालताना जे काही पाय दुखणं वगैरे जर तक्रारी आहेत ते आपण निश्चितच त्यातनं टाळू शकतो। त्याच पद्धतीनं आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी हलकं जेवण वारीला जाण्याच्या किमान 8-15 दिवस अगोदरपासून घ्यावं। बाहेरचं खाणं शक्यतो टाळावं, जेणेकरून आपल्याला वारीमध्ये आपण आजारी पडणार नाही, आपल्या वारीमध्ये खंड येणार नाही। त्यासाठी हलकं जेवण घ्यावं। हलक्या जेवणामध्ये समजा जे कोणी चहा घेणारे लोक जर असतील तर एक थोडासा अर्धा कप चहा, सकाळ संध्याकाळ अद्रक घातलेला चहा, किंवा जे दूध घेणार त्यांनी थोडंसं दूध, थोडंसं सुंठ टाकून दूध नियमितपणे घ्यावं। त्याच पद्धतीनं खारकेची पावडर दुधामध्ये टाकून नियमितपणे सेवन करावी। आहारामध्ये सुपाच्य, गरम, उष्ण आणि द्रव म्हणजे पातळ असं अन्न घ्यावं। जसं वरण असेल, भात असेल, आमटी भाजी असेल, चपाती असेल, असं अन्न घ्यावं। दोनदाच खावं, बाहेरचं खाणं टाळावं। हे जरी आपण छोटी जरी पथ्य आपण जर पाळली, आपलं पचन त्यातनं चांगलं राहील आणि पचनातून होणारे विविध आजार आपण वारीमध्ये नक्कीच टाळू शकतो। ज्यावेळेस आपण वारीमध्ये सहभागी होतो त्यावेळेस वारीमध्ये चालताना एक जो आपल्या दिंडीचा जो काही शिस्त असते, दिंडीच्या शिस्तीमध्ये प्रत्येकाने याच्यामध्ये वारीमध्ये चाललं पाहिजे। म्हणजे कंटिन्युअस दिंडीमध्ये जप कंटिन्युअस दिंडीमध्ये चालू असतात, ज्ञानोबा तुकोबांचे गजर असतात, विठ्ठलाचं नामस्मरण त्याच्यामध्ये कंटिन्यू चालू असतं। आणि या नामस्मरणाचा एक महिमा असा आहे की त्याच्यामध्ये आपण कितीही जरी चाललो तरी आपल्याला त्याच्यामध्ये थकवा येत नाही आणि एक अखंड आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा त्यातनं प्रवाहित होत असते। त्यामुळे दिंडीच्या शिस्तीमध्ये चालणं, दिंडीसोबत चालणं खूप महत्वाचं असतं। हे छोटंसं जर नियम मार्गाने जर पाळला, त्याचं वारीतलं चालणं हे सुखकर त्यातनं नक्कीच होणार आहे। त्याच पद्धतीनं वारीमध्ये ज्यावेळेस आपण सहभागी होतो त्यावेळेस बरीच लोक कोण काही वारकऱ्यांना खायला देत असतात, पंक्ती बऱ्याच ठिकाणी असतात। तर हे सगळं अन्न प्रसाद म्हणून नक्की आपण सेवन करावं, पण शेवटी पोट आपलं असतं। खाताना थोडंसं माफक प्रमाणात खाल्लेलं केव्हाही चांगलं। आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे
हितभूक मितभूक सो अरूप. हितभूक म्हणजे आपल्या तब्येतीला हितकर असं अन्न घेणं, मितभूक म्हणजे आपल्या भुकेपेक्षा 2 घास जरा कमी खाणं, सो अरूप, रूप म्हणजे आजार, तो अरूप म्हणजे त्याला आजारी पडत नाही, असं एक सोपं सूत्र आहे. तर आपण आपल्या तब्येतीला मानवेल असा आहार घ्यावा, भुकेपेक्षा 2 घास कमी खावे, एवढं जरी आपण पथ्य जर पाळलं तर आपल्याला वारीमध्ये विविध पचन वगैरे व्हायची शक्यता जी आहे आपण नक्कीच त्यातनं टाळू शकतो. दुसरा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे वारीमध्येचा वारकरी जर आपण बघतो, आता आम्ही पण भरपूर वाऱ्या केलेल्या आहेत, तर बाहेरचं जे पाणी जे पिलं जातं ना, तर बाहेरचं पाणी पिल्यामुळं किंवा बाहेरचं द्रव पदार्थ कोल्ड्रिंक्स वगैरे जे असतात त्याचं सेवन जर करण्यात जर आलं, त्यातनं श्वसनाचे आजार विशेषतः सर्दी खोकले वगैरे आणि त्यातून पुढे थंडी ताप वगैरे व्हायची शक्यता असते. शक्यतो वारीमध्ये पाणी पिताना ऑरोचं किंवा मशीनचं फिल्टरचं पाणी पिलेलं केव्हाही चांगलं. ते शक्य नसेल तर बिस्लरी कुठेही मिळते वारीमध्ये, 10-20 रुपये रोजचा आपल्या स्वतःसाठी खर्च करून बिस्लरीचं पाणी जर नियमितपणे सेवन जर केलं, त्यातनं आपण विविध श्वसनाचे आजार सर्दी खोकले ताप आपण यातनं टाळू शकतो आणि संसर्गजन्य आजार पण आपण त्यातनं आपल्याला म्हणजे आपली इम्युनिटी आपण वाढून टाळण्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण पालन जर वारीमध्ये जर केलं, नक्कीच निरोगी वारी आपली होईल. आणि कपडे जे आपण वापरतो वारीमध्ये, शक्यतो ओले कपडे टाळावेत, कारण वारकऱ्याला चालताना ओले कपड्यांमुळे मांडीला मांडी घासणं किंवा तिथं खाज येणं, मांडीची सालपट निघणं असंही होऊ शकतं किंवा बऱ्याच वारकऱ्यांना हा त्रास होतो देखील. शक्यतो कपडे जे वापरावेत ते कॉटनचे कपडे वापरावेत आणि काळे कपडे टाळावेत, पांढरे कपडे वापरावेत, कॉटनचे कपडे असावेत आणि ढिल्ले कपडे वापरावेत. जसं टाईट कपडे वापरणे, जीन्स वगैरे शक्यतो टाळाव्या, तर त्यातनं घाम आतमध्ये मुरून जांघेमध्ये विविध फंगल इन्फेक्शन्स वगैरे व्हायचे चान्सेस त्यातनं असतात. आणि इनर्स जे असतात जे आपण वारीमध्ये वापरले जाते, शक्यतो रोजचे रोज स्वच्छ धुवून स्वच्छ वाढलेली इनर्स वापरावे, जेणेकरून फंगल इन्फेक्शन्स व्हायचे चान्सेस आपण त्यातनं टाळू शकतो. ते आपल्याला चालणं त्यातनं आपल्याला सोपं होईल. ज्यावेळेस आपण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो त्यावेळेस फक्त एक छोटंसं एक उपाय करावा की स्वतः तिळाचं तेलाची बाटली आपल्या सोबत ठेवावी आणि ते तीळ तेलाचं मॉलिश फक्त कमरेपासून खाली पायाला जर आपण जर व्यवस्थित करून घेतलं, त्यातनं आपल्याला दिवसभर चालण्यातून जे पायांमधला शीण असतो किंवा थकवा असतो त्यातून तो निघून जातो आणि आपल्या दुसऱ्या दिवशी परत चालण्याला पाय आपले फ्रेश मोकळे असतात. ही आपण काळजी जर वारीमध्ये जर घेतली तर नक्कीच आपली वारी त्यातनं चांगल्या पद्धतीने होणार आहे. परत ज्यावेळेस आपण वारीवरून येतो त्यावेळेस मग वारीवरून आले की लगेच एकादशी वगैरे येते, मग साबुदाण्याची खिचडी खा, रताळे खा, बटाटे खा, वेगवेगळे फराळ खा, हे सगळं पचायला जड असतं आणि ऑलरेडी आपण वारीमध्ये थोडंसं खाणं पिणं इकडे तिकडे थोडंसं झालेलं असतं. बाहेरचं खाणं कधी कधी होऊ शकतं वारीच्या दरम्यान किंवा वेगवेगळे लोक जे वारकऱ्यांना अन्न देतात त्याच्यामध्ये पण देखील काही पदार्थ ते पचायला जड असू शकतात क्वचित, जसे की समजा जिलेबी असेल, श्रीखंड असेल, ह्या गोष्टी थोडे पचायला जड पडतात. ह्याच्यामुळे ऑलरेडी आपली पचन क्षमता थोडीशी वीक असते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे असं की आता हा पावसाळी हवेमध्ये जनरली आपल्या दिंड्या सर्व असतात, पावसाळी हवेमध्ये आपली पचन क्षमता भूक मंदावलेली असते. त्याच्यामुळं थोडं अन्न वारीहून आल्यानंतर पहिले 2-3 दिवस फक्त साधं मुगाचं कढण घेणं, भाजलेल्या तांदळाचा भात आणि कढण घेणं, खिचडी भात खाणं, वरण चपाती खाणं, एखादी पत्त्याची फळभाजी आणि ज्वारीची भाकर, असं साधारण जर आपण एक 3 ते 5 दिवस जर घेतलं, आपलं पचन क्षमता परत पूर्वपद किंवा नॉर्मल याला रकांवर यायला त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा होतो. नंतर आपलं रेग्युलर डाएट सुरू जर केलं तर त्यातनं आपल्यास आपल्याला मदत होते. जी काळजी आपण वारीमध्ये घेतो, अंगाला नियमितपणे रोज तेल लावणं, तीच काळजी वारीहून आल्यावर देखील किमान 7 दिवस तरी कमरेपासून खाली पायाला तेल लावलं गेलं पाहिजे रोज, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन पाय दुखणे वगैरे तक्रारी त्यातून टाळू शकतो. बऱ्याच जणांना वारीमध्ये टॅनिंग देखील होत असतं, त्वचा काळी पडते. अशा लोकांनी घरी आल्यानंतर दुधामधून थोडंसं अनंतमुळाचं पावडर जरी चेहऱ्याला रोज जर लावायला सुरुवात केली सकाळ संध्याकाळ, किंवा हळद आणि दूध जरी रोज चेहऱ्याला सकाळ संध्याकाळ लावायला जर सुरू केलं, त्यातनं त्वचेचं टॅनिंग त्यातनं जाऊन त्वचा देखील आपली नॉर्मल व्हायला त्यांना चांगल्या पद्धतीने फायदा होतो. ही सर्व काळजी आहे ती आमच्या अनुभवातून आलेली आणि रुग्णांमध्ये आम्ही पडताळून बघितलेलं आहे. स्वतःही बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या आम्ही वापरलेल्या आहेत, म्हणजे त्यांचं आचरण केलेलं आहे. ह्या अनुषंगानं ही सगळं तुम्हाला माहिती आज दिलेली आहे. ही माहिती आपल्याला नक्कीच वारीमध्ये उपयुक्त ठरेल आणि आपली वारी पण त्यातनं सुखाची होईल. नंतर देखील वारी आपल्याला आरोग्यदायक, आपल्याला आरोग्यासाठी पण चांगली राहील, अशा पद्धतीने एक आमचा अनुभव आहे. धन्यवाद.